जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये मी रोहन सोनूने आपलं स्वागत करतो। आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा। नाशिकमध्ये लसीकरण सुरू होऊन तब्बल 11 महिने लोटले आहे, मात्र अद्यापही 2.25 लाख नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे। सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा धोका वाढतोय, त्यामुळे विदेशात ठिकठिकाणी निर्बंध लादण्यात येत आहेत। काल परवापर्यंत आफ्रिकेत असलेला हा विषाणू थेट महाराष्ट्रात येऊन ठेपलाय, मात्र अजूनही नाशिक शहरातील 45% नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचं समोर आलंय। नाशिकमध्ये 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झालंय। लसीकरण सुरू होऊन तब्बल 11 महिने लोटलेत। त्यात 18 वर्षावरील 13,63,000 नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत। त्यापैकी 11,87,000 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलाय, मात्र अजूनही 2.25 लाख नागरिक लसीकरणाकडे फिरकलेले नाहीये। ही चिंतेची बाब आहे, त्यामुळे प्रशासनाचं धाबं दणाणलंय। शिवाय 1 लाख जणांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक। कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं नाशिककरांना दिलेला तडाखा उभ्या देशानं पाहिलाय। आता पुन्हा एकदा ओमिक्रॉन विषाणूच्या आगमनानं प्रशासन हादरलंय। येणाऱ्या काळातील संकट कमी व्हावं यासाठी जोरदार तयारी केली जात असून नाशिक महापालिकेतर्फे 3,300 खाटा सज्ज ठेवण्यात आल्या। कोरोनाचं संकट काही केल्या कमी होत नाहीये। नव्यानं आलेल्या ओमिक्रॉननं जगभराची डोकेदुखी वाढवली आहे। यातच नाशिक प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे, त्यामुळे महापालिका तयारीला लागली। तयारीचा भाग म्हणून महापालिकेची रुग्णालय तसंच कोविड सेंटरमध्ये 3,000 खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। त्यातील 2,200 खाटा या ऑक्सिजन युक्त आहेत। नवा व्हेरिएंट आढळल्यानंतर नाशिकमध्ये परदेशातून अनेक नागरिक आले। यात 25 नोव्हेंबर पासून 289 नागरिक आले असून यातील 79 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे, मात्र काही नागरिक नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे महापालिकेची चिंता वाढली आहे। त्याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी परदेशातून आलेल्या नागरिकांनी आरोग्य विभागात संपर्क करून सहकार्य करण्याचं आवाहन केलं। सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जे नागरिक परदेशातून येत आहेत त्यांना आपण मॉनिटर करत आहोत, त्यांच्या आवश्यकतेनुसार टेस्टही करत आहोत। जे गव्हर्नमेंटने दिलेल्या सूचना आहेत त्यामध्ये आता कालच्या ज्या नवीन आलेल्या गाईडलाईन्स आहेत, 11 देशातून आलेले जे नागरिक आहेत त्यांचं विमानतळावरच RT-PCR टेस्ट करणं कंपल्सरी आहे। त्यानंतर जर निगेटिव्ह आले तर त्यांना 7 दिवस कंपल्सरी होम आयसोलेशन, होम क्वारंटाईन आणि पुन्हा 8व्या दिवशी टेस्ट करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर इतर देशातून येणारे जे नागरिक आहेत त्यापैकी रँडमली 2% लोकांचं विमानतळावर टेस्टिंग केलं जाणार आहे। उर्वरित लोकांनी होम आयसोलेशन नाही पण स्वतःचं हेल्थ मॉनिटरिंग, सेल्फ मॉनिटरिंग करणं आवश्यक आहे। त्यांना जर काही लक्षणं जाणवले तर त्यांनी आरोग्य यंत्रणेला कॉन्टॅक्ट करणं आवश्यक आहे। आत्तापर्यंत आपल्याला कालपर्यंत शहरामध्ये 289 नागरिक परदेशातून आलेले आहेत, त्यांची यादी प्राप्त आहे। त्यांना आपण मॉनिटर करत आहोत। त्यापैकी आत्तापर्यंत आपण 83 लोकांच्या टेस्टही केलेल्या आहेत, त्या सर्व निगेटिव्ह आहेत। उर्वरित लोकांचं कॉन्टॅक्ट करून आवश्यकतेनुसार आपण टेस्ट करण्यासाठी यंत्रणा आपली कार्यरत आहे। सध्या महापालिका क्षेत्रात खासगी आणि सरकारी रुग्णालयात 8,500 बेड सज्ज असल्याचंही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय। दुसऱ्या लाटेनंतर जे सरकारकडून मार्गदर्शक सूचना आलेल्या होत्या त्यामध्ये दुसऱ्या लाटेच्या वेळी जे पीक नंबर ऑफ पेशंट, जास्तीत जास्त जे एका दिवसाचे जे ॲक्टिव्ह पेशंट होते त्याच्या 1.5 पट पेशंट येऊ शकतात अशा हिशोबाने तयारी करण्याच्याही आपल्याला सूचना होत्या। त्यानुसार आपण बेडची संख्या, ऑक्सिजनच्या सप्लायसाठी केलेलं नियोजन यासाठी आपण आत्तापर्यंत नियोजन केलेलं आहे। याच्यामध्ये आत्ताच्या घडीला 8,500 बेड आपल्याकडे महानगरपालिका क्षेत्रामध्ये
नाशिक महानगरपालिका आणि खाजगी रुग्णालय यांच्या ठिकाणी आपल्याला 8,500पेक्षा जास्त बेड तयार आहेत। यामध्ये 3,500 ऑक्सिजन बेड, 1,000 ICU बेड्स, त्याचबरोबर 793 व्हेंटिलेटर बेड्स आहेत। या सर्व बेडबरोबरच आपण आणखी 5,000 आयसोलेशन बेड वाढवू शकतो। अशा फॅसिलिटीज आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत। आवश्यकता भासली तर त्या ठिकाणी आपण लगेच 5,000पर्यंत आणखी बेड वाढवू शकतो। ऑक्सिजन शहरामध्ये आत्तापर्यंत आपल्याकडे 23 आपण PSA प्लांट तयार केलेले आहेत। त्याचबरोबर शहरामध्ये जवळजवळ 19 ठिकाणी लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे टँक आहेत 19। अशा प्रकारे 400 मेट्रिक टन आपण ऑक्सिजनची शहरामध्ये सप्लाय होऊ शकतो अशी तयारी केलेली आहे, साठा होऊ शकतो अशी तयारी केलेली आहे। आपल्याला मार्गदर्शक सूचनांप्रमाणे 240पेक्षा जास्त मेट्रिक टन करणं आवश्यक होतं। सद्यस्थितीत आपल्याकडे 400 मेट्रिक टनपर्यंत साठा करण्याची आपली तयारी आहे। तसंच कोरोनाची त्रिसूत्री म्हणजेच मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर, दक्षता घेणं आवश्यक असून लसीकरणही करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय। आत्तापर्यंत नाशिक शहरामध्ये आपल्याला 13,63,700 नागरिकांचं टार्गेट होतं लसीकरणाचं। यापैकी 11,87,000 नागरिकांचा पहिला डोस आणि 7,68,000 नागरिकांचा दुसरा डोस। अशा प्रकारे 87% पहिला डोस आणि 55% नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झालेला आहे। निश्चितच गेल्या 8-10 दिवसांपासून लसीकरणामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। मध्ये काही दिवस दिवसाला पूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये 2,000 ते 3,000 लसीकरण होत होतं। सध्याच्या स्थितीत आता ते 15,000 ते 20,000 पर डे प्रमाणे आहे। याच प्रकारे नागरिकांनी लवकरात लवकर स्वतःचं लसीकरण पूर्ण करून घ्यावं, जेणेकरून त्यांचा स्वतःचा त्याचबरोबर कुटुंबाचा आणि समाजाचा सुद्धा त्यापासून बचाव होण्यास आपल्याला मदत होऊ शकते। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक। मनमाड नांदगाव रस्ता रुंदीकरणामध्ये शेकडो झाडांची कत्तल होणार असल्यानं पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जाते। जळगाव ते चांदवड या चौपदरी होणाऱ्या महामार्गाचं काम प्रगतीपथावर आहे। नांदगाव ते मनमाड या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलंय। मात्र या रस्त्यावर असलेल्या शेकडो वर्ष जुन्या वृक्षांची तोड करण्यात येणार असल्यानं पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे। कोणत्याही रस्त्याच्या कामावेळी नियमानुसार जेवढे वृक्ष तोडले जातील त्याच्या 5 पट वृक्ष लागवड करण्याचा नियम असताना याला केराची टोपली दाखवण्यात येते। यामुळे विकास व्हावा पण पर्यावरणाची हानी करून तो नको अशी मागणी जनतेकडून केली जाते। यामुळे नांदगाव ते मनमाड रस्त्याच्या कामावेळी होणारी शेकडो वृक्षांची तोड कशी टाळता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे। जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड। मालेगाव सामान्य रुग्णालयातील ICU मध्ये उपचार घेत असलेल्या वृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी धिंगाणा घातल्याचा प्रकार तेथे घडलाय। रुग्णालयातील सिक्युरिटी गार्डनं ICU वॉर्डामध्ये जास्त वेळ थांबू नका असं सांगितल्याचा राग आल्यानं नातेवाईक असलेल्या एका तरुणानं गार्ड बरोबर हुज्जत घातल्याचा प्रकार मालेगाव इथल्या सामान्य रुग्णालयात घडलाय। तसंच रुग्णाच्या इतर 15 ते 20 नातेवाईकांनी रुग्णालयात येऊन धिंगाणा घालत रुग्णालयातील खुर्ची कुंडीची तोडफोड केली। या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसर आपल्या फौजफाट्यासह रुग्णालयात दाखल झाले। यावेळी त्यांनी धिंगाणा घालणाऱ्या 2 ते 3 जणांना ताब्यात घेत परिस्थिती आटोक्यात आणली। काल सामान्य रुग्णालय मालेगाव येथे रात्री 11-11:30च्या दरम्यान जे आपल्याकडे कोविड वॉर्ड आहे, जिथे एक रुग्ण ॲडमिट आहे, महिला रुग्ण आहे आयरे म्हणून, तर त्यांच्या नातेवाईकांनी जबरदस्ती वॉर्डमध्ये गर्दी करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली असता आमचे जो सिक्युरिटी गार्ड आहे त्यांनी त्यांना हटकले की हा कोविड वॉर्ड आहे, इथे गर्दी करणे चांगलं नाही, हे तुमच्या आरोग्यालाही धोकादायक आहे। तर त्यावेळेस त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी सिक्युरिटी गार्डशी डोकं लावलं, त्याच्याशी त्याला मारलं, हातापाई केली आणि ऑन ड्युटी जे पोलीस कर्मचारी पिंपळसी म्हणून होते त्यांनी मध्यस्थी केल्या असता त्यांच्याशी डोकं लावलं, त्यांनाही मारहाण झाली। तर त्याच्यानंतर बरेचसे त्यांनी अजून नातेवाईक जमा करून रुग्णालयातली तोडफोड सुरू केली। रुग्णालयात ज्या वृक्षाच्या कुंड्या आहेत त्या तोडल्या, खुर्च्या तोडल्या आणि बरंचसं तणावपूर्ण वातावरण झाल्यानंतर आम्ही सिटी पोलीस स्टेशन आणि आपले ॲडिशनल SP जे आहेत खांडवी साहेब यांना कळवल्यानंतर पोलीस आले व त्यांनी त्वरित त्यांना अरेस्ट केली आणि रात्री मध्यरात्री 2 वाजेपर्यंत आम्ही ती तक्रार जी आहे ती दर्ज केलेली आहे, दाखल केलेली आहे। त्यानुसार FIR झालेली असून त्याच्यातल्या 2 लोकांना अटक करण्यात आली आहे। जागर जनस्थानसाठी हशाम खान, मालेगाव।
या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये घेतोय छोटासा ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी। तोपर्यंत आपण पाहत रहा जागर जनस्थान। या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं। नाशिक मी दत्तक घेतो, तुम्हाला दाखवलं पण। प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता। आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव। नाशिकचा नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली। हे बघा ना इकडे आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर। गोखले एज्युकेशन सोसायटीज RH सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड नाशिक, सेंट्रल लोकेशन इन नाशिक, पिन कोड 422005, approved by AICT New Delhi and DT Mumbai, NAC rating B++, 2019-2024, affiliated to SPPU, college code 5181. UG course offered electrical engineering, mechanical engineering, ENTC engineering, computer engineering, civil engineering. PG course offered ME EE Power Electronics and Drives, ME Mechanical Design, ME Electronics Digital System, MCA Engineering, Computer Engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, C8, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Siemens, Siemens India. Placement records 2019-20 365, 2020-21 288. Contact www.ges-coengg.org. Landline 0253 2570 106, 88300 45447, 9970 875572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल। आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्स वेअर आणि मेन्स वेअर उपलब्ध आहे। साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी, नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे। लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे। व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात। आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक। Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications, as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची। आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट,
मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002, दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यान. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, पोलीस भरती सिलेक्शन तिथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, आयुष्याचे सोनी करा. गरुडचे अशी मारा, आयुष्याचे सोनी करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता 1 मजला, अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 801017 9220. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक.
या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज आरएच सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड नाशिक, सेंट्रल लोकेशन इन नाशिक, पिन कोड 422005, अप्रूव्ड बाय AICT न्यू दिल्ली एंड DT मुंबई, NAC rating B++, 2019-2024, affiliated to SPPU, college code 5181. UG course offered electrical engineering, mechanical engineering, ENTC engineering, computer engineering, civil engineering. PG course offered ME EE power electronics and drives, ME mechanical design, ME electronics digital system, MCA engineering, computer engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, CEAT, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Cements, Siemens India. Placement records 2019-20 365, 2020-21 288. Contact www.ges-coengg.org. Landline 0253 2570 106, 8830 45447, 9970 875572. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. ब्रेक नंतर आपलं स्वागत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल आज धुळ्यात आशिष शेलार यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी 4 डिसेंबरला पत्रकार परिषदेत महापौर किशोर पेडणेकर यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. पत्रकार परिषद घेत सिलेंडर स्फोटात 72 तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात, एवढे तास कुठे निजला होतात असं वक्तव्य केलं होतं. वरळीतल्या या दुर्घटनेनंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना नेत्या व महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप धुळे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी करत धुळ्यात आशिष शेलार यांचा निषेध केलाय. तसंच लवकरच महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याची ही माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. सर्वप्रथम मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जी भारतीय संस्कृतीचा वारसा आपल्या भारतात जपला जातो, जी भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर उद्भवली जाते, त्या भारतीय संस्कृतीचा अवमान करणाऱ्या असा वक्तव्य आशिष शेलार यांनी केलेला आहे. आपल्या भारताची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई आणि अशा या मुंबईच्या आदरणीय सन्माननीय महापौर यांच्या विरोधात आशिष शेलारांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते निषेधार्थ आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे छोट्या छोट्या वक्तव्यांच्या बाबतीत रस्त्यावर येणाऱ्या चित्राताई वाघ आज कुठे आहेत त्यांनी यावं आणि या गोष्टींचा स्वच्छ करावा. आणि मग सगळ्या आमच्या महिला आघाडीच्या वतीनं मी ह्या घटनेच्या निषेधार्थ निषेध नोंदवते. निषेध निषेध निषेध.
जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे. NMG या मालवाहतूक रेल्वे गाडीचे 2 डबे रुळावरून घसरल्याची घटना बुधवारी मनमाड रेल्वे स्थानकात घडली आहे. गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. NMG या मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे गाडीचे 2 डबे रुळावरून घसरल्याची घटना मनमाड रेल्वे स्थानकावर आज घडली आहे. 25 डब्यांची ही मालगाडी मनमाडच्या वॉर्डमध्ये तपासणी करण्यासाठी जात असताना रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली रूळ बदलत असताना 2 डबे घसरले. गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना यावेळी टळली. क्रॉसिंग पॉइंटमध्ये बिघाड होण्याची 1 महिन्यातील ही तिसरी घटना आहे. या आधी रेल्वे बंधारा आणि अंकाई किल्ल्याजवळ अशाच घटना घडल्या. वारंवार घडत असलेल्या या घटनांमुळे रेल्वेच्या तांत्रिक विभागाचे अधिकारी कर्मचारी करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आज मालवाहतूक गाडीच्या ऐवजी प्रवासी गाडी असती तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. इगतपुरी तालुक्यातील सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीच कॉलेजकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसून येत आहे. तिन्ही वर्गांचे मिळून फक्त 20% विद्यार्थीच उपस्थिती लावत आहेत. इगतपुरी तालुक्यातील सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीच कॉलेजकडे पाठ फिरवली असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. लॉकडाऊनमध्ये विद्यार्थिनींचं लग्न, कोरोनामुळे कुटुंबियांना बसलेला आर्थिक फटका अशा विविध कारणांमुळे तीनही वर्गांचे मिळून फक्त 20% विद्यार्थीच उपस्थिती लावत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्र शासनानं 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचं जाहीर केलं असताना दुसरीकडे मात्र कॉलेजच्याच विद्यार्थ्यांनी कॉलेजकडे पाठ फिरवल्यानं त्यांच्या येणाऱ्या परीक्षेवर व गुणपत्रिकेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच महाराष्ट्र शासनाने प्रत्यक्ष अध्यापनासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी वर्ग प्रत्यक्ष ऑफलाईनच्या माध्यमातून शिक्षणासाठी परवानगी दिलेली आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये चांगल्या प्रकारे प्रवेशित विद्यार्थी संख्या असून देखील विद्यार्थ्यांचं दैनंदिन उपस्थितीचं जे काही प्रमाण आहे ते कमी होत असलेलं लक्षात आलं. त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व प्राध्यापक वर्ग आणि एकत्रितरित्या विचार केला असता व त्या कारणांचा शोध घेतला असता त्यानंतर लक्षात आलं की आम्ही जेव्हा पालकांपर्यंत पोहोचलो तर त्यांनी अशी कारणं सांगितली की विद्यार्थी नोकरीसाठी किंवा मजुरी करत असलेले तसेच पार्ट टाइम जॉब करत असलेले अशी विविध प्रकारची कारणं सांगितली. तसेच त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचं मुलींचं वॅक्सिनेशन झालेलं नाही. तसेच काही मुलींनी फक्त प्रवेश घेतलेला आहे परंतु त्यांचं लग्न झालेलं आहे त्यामुळे ते सासरे असलेलं देखील लक्षात आले आहे. त्यामुळे हे प्रमाण कमी होत असलेल्या उपस्थितीचं कोरोनाच्या नंतर लक्षात आलेलं आहे. याचे असे परिणाम कोविड नंतर महाविद्यालयाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये कारण निर्माण झालेले लक्षात आलेले आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व पालकांना विद्यार्थ्यांना आव्हान केले की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं. येणाऱ्या काळामध्ये शिक्षणाचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा, त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही सदैव सर्व प्राध्यापक वर्ग प्रयत्न करत आहोत. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. नाशिकमध्ये लसीकरण सुरू होऊन तब्बल 11 महिने लोटले आहे. मात्र अद्यापही 2.25 लाख नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा धोका वाढतोय. त्यामुळे विदेशात ठिकठिकाणी निर्बंध लादण्यात येत आहेत. काल परवापर्यंत आफ्रिकेत असलेला हा विषाणू थेट महाराष्ट्रात येऊन ठेपलाय. मात्र अजूनही नाशिक शहरातील 45% नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचं समोर आलंय. नाशिकमध्ये 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झालंय. लसीकरण सुरू होऊन तब्बल 11 महिने लोटले. त्यात 18 वर्षावरील 13,63,000 नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी 11,87,000 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलाय. मात्र अजूनही 2.25 लाख नागरिक लसीकरणाकडे फिरकलेले नाहीये. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे प्रशासनाचं धाबं दणाणलंय. शिवाय 1 लाख जणांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं नाशिककरांना दिलेला तडाखा उभ्या देशानं पाहिलाय. आता पुन्हा एकदा ओमिक्रॉन विषाणूच्या आगमनानं प्रशासन हादरलंय. येणाऱ्या काळातील संकट कमी व्हावं यासाठी जोरदार तयारी केली जात असून नाशिक महापालिकेतर्फे 3,300 खाटा सज्ज ठेवण्यात आल्या. कोरोनाचं संकट काही केल्या कमी होत नाहीये.
नव्यानं आलेल्या ओमिक्रॉननं जगभराची डोकेदुखी वाढवली आहे। यातच नाशिक प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे। त्यामुळे महापालिका तयारीला लागली। तयारीचा भाग म्हणून महापालिकेची रुग्णालय तसंच कोविड सेंटरमध्ये 3000 खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। त्यातील 2200 खाटा या ऑक्सिजन युक्त आहेत। नवा व्हेरिएंट आढळल्यानंतर नाशिकमध्ये परदेशातून अनेक नागरिक आले। यात 25 नोव्हेंबर पासून 289 नागरिक आले असून यातील 79 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे। मात्र काही नागरिक नॉट रिचेबल आहेत। त्यामुळे महापालिकेची चिंता वाढली आहे। त्याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी परदेशातून आलेल्या नागरिकांनी आरोग्य विभागात संपर्क करून सहकार्य करण्याचं आवाहन केलं। सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जे नागरिक परदेशातून येत आहेत त्यांना आपण मॉनिटर करत आहोत। त्यांच्या आवश्यकतेनुसार टेस्टही करत आहोत। जे गव्हर्नमेंटने दिलेल्या सूचना आहेत त्यामध्ये आता कालच्या ज्या नवीन आलेल्या गाईडलाईन्स आहेत, 11 देशातून आलेले जे नागरिक आहेत त्यांचं विमानतळावरच RT-PCR टेस्ट करणं कंपल्सरी आहे। त्यानंतर जर निगेटिव्ह आले तर त्यांना 7 दिवस कंपल्सरी होम आयसोलेशन, होम क्वारंटाईन आणि पुन्हा 8व्या दिवशी टेस्ट करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर इतर देशातून येणारे जे नागरिक आहेत त्यापैकी रँडमली 2% लोकांचं विमानतळावर टेस्टिंग केलं जाणार आहे। उर्वरित लोकांनी होम आयसोलेशन नाही पण स्वतःचं हेल्थ मॉनिटरिंग, सेल्फ मॉनिटरिंग करणं आवश्यक आहे। त्यांना जर काही लक्षणं जाणवले तर त्यांनी आरोग्य यंत्रणेला कॉन्टॅक्ट करणं आवश्यक आहे। आत्तापर्यंत आपल्याला कालपर्यंत शहरामध्ये 289 नागरिक परदेशातून आलेले आहेत। त्यांची यादी प्राप्त आहे। त्यांना आपण मॉनिटर करत आहोत। त्यापैकी आत्तापर्यंत आपण 83 लोकांच्या टेस्टही केलेल्या आहेत। त्या सर्व निगेटिव्ह आहेत। उर्वरित लोकांचं कॉन्टॅक्ट करून आवश्यकतेनुसार आपण टेस्ट करण्यासाठी यंत्रणा आपली कार्यरत आहे। सध्या महापालिका क्षेत्रात खासगी आणि सरकारी रुग्णालयात 8500 बेड सज्ज असल्याचंही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय। दुसऱ्या लाटेनंतर जे सरकारकडून मार्गदर्शक सूचना आलेल्या होत्या त्यामध्ये दुसऱ्या लाटेच्या वेळी जे पीक नंबर ऑफ पेशंट, जास्तीत जास्त जे एका दिवसाचे जे ॲक्टिव्ह पेशंट होते त्याच्या 1.5 पट पेशंट येऊ शकतात अशा हिशोबाने तयारी करण्याच्याही आपल्याला सूचना होत्या। त्यानुसार आपण बेडची संख्या, ऑक्सिजनच्या सप्लायसाठी केलेलं नियोजन यासाठी आपण आत्तापर्यंत नियोजन केलेलं आहे। याच्यामध्ये आत्ताच्या घडीला 8500 बेड आपल्याकडे महानगरपालिका क्षेत्रामध्ये नाशिक महानगरपालिका आणि खाजगी रुग्णालय यांच्या ठिकाणी आपल्याला 8500पेक्षा जास्त बेड तयार आहेत। यामध्ये 3500 ऑक्सिजन बेड, 1000 ICU बेड्स, त्याचबरोबर 793 व्हेंटिलेटर बेड्स आहेत। या सर्व बेडबरोबरच आपण आणखी 5000 आयसोलेशन बेड वाढवू शकतो अशा फॅसिलिटीज आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत। आवश्यकता भासली तर त्या ठिकाणी आपण लगेच 5000पर्यंत आणखी बेड वाढवू शकतो। ऑक्सिजन शहरामध्ये आत्तापर्यंत आपल्याकडे 23 आपण PSA प्लांट तयार केलेले आहेत। त्याचबरोबर शहरामध्ये जवळजवळ 19 ठिकाणी लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या टँक आहेत 19। अशा प्रकारे 400 मेट्रिक टन आपण ऑक्सिजनची शहरामध्ये सप्लाय होऊ शकतो अशी तयारी केलेली आहे। साठा होऊ शकतो अशी तयारी केलेली आहे। आपल्याला मार्गदर्शक सूचनांप्रमाणे 240पेक्षा जास्त मेट्रिक टन करणं आवश्यक होतं। सद्यस्थितीत आपल्याकडे 400 मेट्रिक टनपर्यंत साठा करण्याची आपली तयारी आहे। तसंच कोरोनाची त्रिसूत्री म्हणजेच मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर, दक्षता घेणं आवश्यक असून लसीकरणही करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय। आत्तापर्यंत नाशिक शहरामध्ये आपल्याला 13,63,700 नागरिकांचं टार्गेट होतं लसीकरणाचं। यापैकी 11,87,000 नागरिकांचा पहिला डोस आणि 7,68,000 नागरिकांचा दुसरा डोस, अशा प्रकारे 87% पहिला डोस आणि 55% नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झालेला आहे। निश्चितच गेल्या 8-10 दिवसांपासून लसीकरणामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। मध्ये काही दिवसाला पूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये 2 ते 3 हजार डोसेस लसीकरण होत होतं। सध्याच्या स्थितीत आता ते 15 ते 20 हजार पर डे प्रमाणे आहे। याच प्रकारे नागरिकांनी लवकरात लवकर स्वतःचं लसीकरण पूर्ण करून घ्यावं, जेणेकरून त्यांचा स्वतःचा त्याचबरोबर कुटुंबाचा आणि समाजाचा सुद्धा त्यापासून बचाव होण्यास आपल्याला मदत होऊ शकते। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक। मनमाड नांदगाव रस्ता रुंदीकरणामध्ये शेकडो झाडांची कत्तल होणार असल्यानं पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जाते। जळगाव ते चांदवड या चौपदरी होणाऱ्या महामार्गाचं काम प्रगतीपथावर आहे। नांदगाव ते मनमाड या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलंय। मात्र या रस्त्यावर असलेल्या शेकडो वर्ष जुन्या वृक्षांची तोड करण्यात येणार असल्यानं पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे।
कोणत्याही रस्त्याच्या कामावेळी नियमानुसार जेवढे वृक्ष तोडले जातील त्याच्या 5 पट वृक्ष लागवड करण्याचा नियम असताना याला केराची टोपली दाखवण्यात येते. यामुळे विकास व्हावा पण पर्यावरणाची हानी करून तो नको अशी मागणी जनतेकडून केली जाते. यामुळे नांदगाव ते मनमाड रस्त्याच्या कामावेळी होणारी शेकडो वृक्षांची तोड कशी टाळता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. मालेगाव सामान्य रुग्णालयातील ICU मध्ये उपचार घेत असलेल्या वृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी धिंगाणा घातल्याचा प्रकार तेथे घडलाय. रुग्णालयातील सिक्युरिटी गार्डनं ICU वॉर्डामध्ये जास्त वेळ थांबू नका असं सांगितल्याचा राग आल्यानं नातेवाईक असलेल्या एका तरुणानं गार्ड बरोबर हुज्जत घातल्याचा प्रकार मालेगाव इथल्या सामान्य रुग्णालयात घडलाय. तसंच रुग्णाच्या इतर 15 ते 20 नातेवाईकांनी रुग्णालयात येऊन धिंगाणा घालत रुग्णालयातील खुर्ची कुंडीची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसर आपल्या फौज फाट्यासह रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी धिंगाणा घालणाऱ्या 2 ते 3 जणांना ताब्यात घेत परिस्थिती आटोक्यात आणली. काल सामान्य रुग्णालय मालेगाव येथे रात्री 11-11:30च्या दरम्यान जे आपल्याकडे कोविड वॉर्ड आहे, जिथे एक रुग्ण ॲडमिट आहे, महिला रुग्ण आहे आयरे म्हणून, तर त्यांच्या नातेवाईकांनी जबरदस्ती वॉर्डमध्ये गर्दी करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली असता आमचे जो सिक्युरिटी गार्ड आहे त्यांनी त्यांना हटकले की हा कोविड वॉर्ड आहे, इथे गर्दी करणे चांगलं नाही, हे तुमच्या आरोग्यालाही धोकादायक आहे. तर त्यावेळेस त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी सिक्युरिटी गार्डशी डोकं लावलं, त्याच्याशी त्याला मारलं, हातापाई केली आणि ऑन ड्युटी जे पोलीस कर्मचारी पिंपळसी म्हणून होते त्यांनी मध्यस्थी केल्या असता त्यांच्याशी डोकं लावलं, त्यांनाही मारहाण झाली. तर त्याच्यानंतर बरेचसे त्यांनी अजून नातेवाईक जमा करून रुग्णालयातली तोडफोड सुरू केली. रुग्णालयात ज्या वृक्षाच्या कुंड्या आहेत त्या तोडल्या, खुर्च्या तोडल्या आणि बरंचसं तणावपूर्ण वातावरण झाल्यानंतर आम्ही सिटी पोलीस स्टेशन आणि आपले ॲडिशनल SP जे आहेत खांडवी साहेब यांना कळवल्यानंतर पोलीस आले व त्यांनी त्वरित त्यांना अरेस्ट केली आणि रात्री मध्यरात्री 2 वाजेपर्यंत आम्ही ती तक्रार जी आहे ती दर्ज केलेली आहे, दाखल केलेली आहे. त्यानुसार FIR झालेली असून त्याच्यातल्या 2 लोकांना अटक करण्यात आली आहे. जागर जनस्थानसाठी हशाम खान, मालेगाव. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये घेतोय छोटासा ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत आपण पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो, दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज RH सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड नाशिक, सेंट्रल लोकेशन इन नाशिक, पिन कोड 422005, अप्रूव्ड बाय AICT न्यू दिल्ली and DT मुंबई, NAC rating B++, 2019-2024, affiliated to SPPU, college code 5181. UG course offered electrical engineering, mechanical engineering, ENTC engineering, computer engineering, civil engineering. PG course offered ME EE power electronics and drives, ME mechanical design, ME electronics digital system, MCA engineering, computer engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, C8, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Siemens, Siemens India. Placement records 2019-20 365, 2020-21 288. Contact www.ges-coengg.org. Landline 0253 2570 106, 8830 45447, 9970 875572.
कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्स वेअर आणि मेन्स वेअर उपलब्ध आहे. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, आरटीओ लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यान. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळे. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळे. रेल्वे भरती, पोलीस भरती, पोलीस भरती सिलेक्शन तिथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडझेप अशी मारा, आयुष्याचे सोनी करा. गरुडझेप अशी मारा, आयुष्याचे सोनी करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही.
प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला, अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, आरटीओ लिंक रोड, पंचवटी, नाशिक. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज, RH सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी, विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक. सेंट्रल लोकेशन इन नाशिक. पिन कोड 422005. अप्रूव्ड बाय AICT, न्यू दिल्ली अँड DT, मुंबई. NAC रेटिंग B++, 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181. UG course offered: Electrical Engineering, Mechanical Engineering, ENTC Engineering, Computer Engineering, Civil Engineering. PG course offered: ME EE, Power Electronics and Drives, ME Mechanical Design, ME Electronics Digital System, MCA Engineering, Computer Engineering. 200+ placements like Mahindra, TCS, Wipro, CEAT, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Cements, Siemens India. Placement records: 2019-20, 365, 2020-21, 288. Contact www.ges-coengg.org. Landline 0253 2570 106, 8830 45447, 9970 875572. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा
तुम्ही दत्तक घेताना मग हे का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. ब्रेक नंतर आपलं स्वागत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल आज धुळ्यात आशिष शेलार यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी 4 डिसेंबरला पत्रकार परिषदेत महापौर किशोर पेडणेकर यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. पत्रकार परिषद घेत सिलेंडर स्फोटात 72 तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात, एवढे तास कुठे निजला होतात असं वक्तव्य केलं होतं. वरळीतल्या या दुर्घटनेनंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना नेत्या व महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप धुळे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी करत धुळ्यात आशिष शेलार यांचा निषेध केलाय. तसंच लवकरच महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याची ही माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. सर्वप्रथम मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जी भारतीय संस्कृतीचा वारसा आपल्या भारतात जपला जातो, जी भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर उद्भवली जाते, त्या भारतीय संस्कृतीचा अवमान करणाऱ्या असा वक्तव्य आशिष शेलार यांनी केलेला आहे. आपल्या भारताची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई आणि अशा या मुंबईच्या आदरणीय सन्माननीय महापौर यांच्या विरोधात आशिष शेलार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते निषेधार्थ आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे छोट्या छोट्या वक्तव्यांच्या बाबतीत रस्त्यावर येणाऱ्या चित्राताई वाघ आज कुठे आहेत त्यांनी यावं आणि या गोष्टींचा स्वच्छ करावा. आणि मला सगळ्या आमच्या महिला आघाडीच्या वतीनं मी ह्या घटनेच्या निषेधार्थ निषेध नोंदवते. निषेध निषेध निषेध. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे. NMG या मालवाहतूक रेल्वे गाडीचे 2 डबे रुळावरून घसरल्याची घटना बुधवारी मनमाड रेल्वे स्थानकात घडली आहे. गाडीचा वेग कमी असल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. NMG या मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे गाडीचे 2 डबे रुळावरून घसरल्याची घटना मनमाड रेल्वे स्थानकावर आज घडली आहे. 25 डब्यांची ही मालगाडी मनमाडच्या वॉर्डमध्ये तपासणी करण्यासाठी जात असताना रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली रूळ बदलत असताना 2 डबे घसरले. गाडीचा वेग कमी असल्यानं मोठी दुर्घटना यावेळी टळली. क्रॉसिंग पॉइंटमध्ये बिघाड होण्याची 1 महिन्यातील ही 3री घटना आहे. या आधी रेल्वे बंधारा आणि अंकाई किल्ल्याजवळ अशाच घटना घडल्या. वारंवार घडत असलेल्या या घटनांमुळे रेल्वेच्या तांत्रिक विभागाचे अधिकारी कर्मचारी करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आज मालवाहतूक गाडीच्या ऐवजी प्रवासी गाडी असती तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. इगतपुरी तालुक्यातील सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीच कॉलेजकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसून येत आहे. 3ही वर्गांचे मिळून फक्त 20% विद्यार्थीच उपस्थिती लावत आहेत. इगतपुरी तालुक्यातील सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीच कॉलेजकडे पाठ फिरवली असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. लॉकडाऊनमध्ये विद्यार्थिनींचं लग्न, कोरोनामुळे कुटुंबियांना बसलेला आर्थिक फटका अशा विविध कारणांमुळे 3ही वर्गांचे मिळून फक्त 20% विद्यार्थीच उपस्थिती लावत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्र शासनानं 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचं जाहीर केलं असताना दुसरीकडे मात्र कॉलेजच्याच विद्यार्थ्यांनी कॉलेजकडे पाठ फिरवल्यानं त्यांच्या येणाऱ्या परीक्षेवर व गुणपत्रिकेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच महाराष्ट्र शासनाने प्रत्यक्ष अध्यापनासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी वर्ग प्रत्यक्ष ऑफलाईनच्या माध्यमातून शिक्षणासाठी परवानगी दिलेली आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये चांगल्या प्रकारे प्रवेशित विद्यार्थी संख्या असून देखील विद्यार्थ्यांचं दैनंदिन उपस्थितीचं जे काही प्रमाण आहे ते कमी होत असलेलं लक्षात आलं. त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व प्राध्यापक वर्ग आणि एकत्रितरित्या विचार केला असता व त्या कारणांचा शोध घेतला असता त्यानंतर लक्षात आलं की आम्ही जेव्हा पालकांपर्यंत पोहोचलो तर त्यांनी अशी कारणं सांगितली की विद्यार्थी नोकरीसाठी किंवा मजुरी करत असलेले तसेच पार्ट टाइम जॉब करत असलेले अशी विविध प्रकारची कारणं सांगितली. तसेच त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचं मुलींचं वॅक्सिनेशन झालेलं नाही
तसेच काही मुलींनी फक्त प्रवेश घेतलेला आहे, परंतु त्यांचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे ते सासरे असलेलं देखील लक्षात आले आहे. त्यामुळे हे प्रमाण कमी होत असलेल्या उपस्थितीचं कोरोनाच्या नंतर लक्षात आलेलं आहे. याचे असे परिणाम कोविड नंतर महाविद्यालयाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये कारण निर्माण झालेले लक्षात आलेले आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना आव्हान केले की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं, येणाऱ्या काळामध्ये शिक्षणाचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा, त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही सदैव सर्व प्राध्यापक वर्ग प्रयत्न करत आहोत. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत आपण पाहत रहा जागर जनस्थान.